नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या 27 तारखेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. जे एका क्लायंटबरोबर मीटिंग करतो आणि त्यांना जेवणही ऑफर करतो. जेवण करा म्हणत असतो, तर ते क्लायंट म्हणतात आम्हाला घरचं जेवण जेवायचं आहे. तर जे हो, मी डबा आणलाय, तुम्ही माझा डबा खा. जे क्लायंटला डबा देतो. क्लायंट डबा उघडून बघतात तर त्याच्यामध्ये चिठ्ठ्या ठेवलेल्या असतात. एका डब्यात स्वारी, दुसऱ्या डब्यात व्हेरी स्वारी असं लिहिलेलं असतं. क्लायंट ते बघतात आणि एजेला म्हणतात आम्हाला वाटतंय हा डबा फक्त तुमच्यासाठी आहे, कारण तुमच्या बायकोने यात चिठ्ठ्या पाठवल्यात. हा तुमचाच डबा आहे. एजे बघतो आणि खूप चिडतो, तिथून निघतो. तर इकडे सगळे घरी दुपारचं जेवण जेवायला बसलेले असतात. सगळे म्हणतात एजेचा डबा तर इथंच राहिलाय बनवलेला, ते तर तसाच आहे. चपाती, भाजी, आमटी सगळं जशाच्या तसं आहे. मग एजे तर लीला गप्पच बसते. तेवढ्यात तिथे एजे येतो. एजे लीलाला म्हणतो, लीला मला तुझ्याशी बोलायचं आहे. लीला एजेचा हात धरते आणि म्हणते, एजे तुम्हाला बोलायचं आहे ना, तर आपण आपल्या रूममध्ये बोलू म्हणते. तर एजे लीलाच्या हातातून हात काढून घेतो आणि म्हणतो लीलाला की जे काही तू पाठवलेस ना डब्यात चिठ्ठ्या, त्याबद्दल बोलायला लाज वाटते का लीला घरच्यांसमोर? लीला गप्प उभी राहते. आजी विचारतात, अभिराम काय झालंय, तू का ओरडतोयस? एजे म्हणतो, आई आज क्लायंट आले होते, त्यांच्यासोबत मीटिंग झाली आणि त्यांना घरचा डबा खायचा होता म्हणून मी त्यांना माझा डबा दिला. त्या डब्यामध्ये नुसत्या चिठ्ठ्या भरलेल्या होत्या. लीला तू हे चांगलं केलं नाहीस, अत्यंत बालिशपणा आहे हा, मला अजिबात आवडलं नाही. लीला मान खाली घालून उभी असते. ती गप्पच बसते, काहीच उत्तर देत नाही. लीला लक्ष्मी आणि सरस्वतीच्या सांगण्यावरनं ही चूक केली आहे सांगेल का एजेला? आणि त्यानंतर लक्ष्मी आणि सरस्वतीला एजे काय शिक्षा देणार हे बघणं रंजक आहे मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.